तर जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत पुन्हा जोडले गेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते नेते आहेत। जितेंद्रजी, एक अतिशय संतापजनक घटना बदलापूरमध्ये घडली आहे। आपली यावर प्रतिक्रिया काय कारवाईसाठी आपण प्रयत्न करणार आहात? आरोपीला शासन झालं पाहिजे हे तर महत्त्वाचं आहे, पण पोलिसांचा वापर इतर कामासाठी केला गेल्यामुळे कमी झालेली पोलीस स्टेशनची संख्या, पोलीस स्टेशन मध्ये न भरलेली पद आणि राजकीय दबावामुळे पोलिसांची कमी झालेली कार्यक्षमता या सगळ्या गोष्टी देखील याला कारणीभूत आहेत। त्यामुळे मला वाटतं की शासनाने आपली जे वागण्याची पद्धत आहे, काम करण्याची पद्धत आहे ती सुधारायला हवी। शासनाने नक्कीच यावरती कारवाई करणं किंवा त्यांनी आपली पद्धत बदलणं गरजेचं आहे। पण एक विरोधी पक्ष नेता म्हणून आपलं यावर काय म्हणणं आहे? आपण याकडे कसं बघताय किंवा कारवाईसाठी आपल्याकडून काय प्रयत्न होणार? कारवाईसाठी सगळे प्रयत्न केले जातील, पण सरकार म्हणून हे सरकार काही करणार आहे की नाही ही सुद्धा आपलीच लाडकी बहीण आहे ना, जिच्यावर काय अत्याचार झाले ते। जितेंद्रजी, या दरम्यान असं झालंय की जे पोलीस आहेत त्यांची बदली करण्यात आलेली आहे, परंतु त्यांच्यावर कारवाई नाही करण्यात आलेली आहे। असं पोलिसांमधले सरकारची दहशतच संपली आहे। फक्त पॉलिटिकल कारणासाठी, राजकीय कारणासाठी पोलिसांचा वापर होतो। पोलिसांना पण माहिती आहे, पोलिसही म्हणतात की आता काय करायचं। आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी होतीये। इतके लोक संतापले आहेत। नाही, कायद्याने त्याला जी शिक्षा होईल ती मान्य आहे। जर फाशी होणार असेल तर ती देखील मान्य आहे, पण इतरत्र ह्यांना सगळीकडे केसेस मध्ये दखल द्यायला, त्याच्यात नाक खुपसायला हे सगळं आवडतं। त्याच्यापेक्षा चांगलं पोलिसिंग ठेवून, चांगलं हे ठेवून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना सुरक्षित वाटेल असं काही व्यवस्था करायची, ते त्यांना जमत नाही। धन्यवाद जितेंद्रजी, आपण आपली प्रतिक्रिया साम टीव्हीला दिली। आताच आपण पाहिलं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते